नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सामुंडी या गावाजवळ मोठ्या पुलाचे काम सुरू असून हे काम कॉन्ट्रॅक्टर योगेश कानडे यांनी घेतले आहे। मात्र त्यांनी काम करताना हलगर्जीपणा केल्याने आणि संथ गतीने काम केल्याने पावसाळ्यात काम सुरू होते। परिसरातील नागरिकांना जाण्या-येण्यासाठी पाईप टाकून तात्पुरता पूल उभारण्यात आला आहे। मात्र गेल्या 2-3 दिवसात मुसळधार पाऊस झाल्याने हा पूल पूर्ण बुडाला होता। त्यातूनच नागरिक ये-जा करत होते। यातच टाकेहार्श येथील एक आदिवासी तरुण संपत शंकर गोटे हा पायी गावाकडे जात असताना सदर पाण्यातून वाट काढत पुढे गेला आणि खड्ड्यांचा अंदाज न आल्याने तोल जाऊन पाण्यात पडला। त्यास स्थानिक नागरिकांनी त्वरित बाहेर काढून त्र्यंबकेश्वर हॉस्पिटलमध्ये नेले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले। तात्पुरत्या पुलावर पाण्याची पातळी वाढ झाल्याने एका निष्पापाचा बळी गेला। ही धक्कादायक माहिती समजताच इगतपुरी तालुक्याचे भावी आमदार गोपाळ लहांगे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह सामुंडीला भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली। तसेच कॉन्ट्रॅक्टरला अजून 2 मोऱ्या वाढवण्याची सूचना केल्या। त्याचबरोबर मृत पावलेल्या व्यक्तींच्या टाकेहर्ष गावी जाऊन कुटुंबाची भेट घेऊन त्यांना धीर दिला। तसेच एका आदिवासी युवकाचा जीव जाऊन ही सदर काम घेणारा आणि कामात कुचराई करणारा ठेकेदार योगेश कांदे तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी, आमदार किंवा शासकीय अधिकारी कुटुंबाची साधी विचारपूस करण्यासाठी सांत्वनासाठी देखील आले नसल्याने गोपाळ लहांगे यांनी संताप व्यक्त केला। तसेच मृत पावलेल्या आदिवासी युवकाच्या कुटुंबास शासनाने आर्थिक मदत करावी आणि दोषी असलेल्या कॉन्ट्रॅक्टर ठेकेदार योगेश कांदे यास काळ्या यादीत टाकून ठेकेदार योगेश कांदे याच्यावर आणि संबंधित अधिकाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी ही भावी आमदार गोपाळ लहांगे यांनी केली। यावेळी पंडित भाऊ कातोरे, भगवान भाऊ मालुंजकर, पांडुरंग क्षीरसागर, संतोष भाडमुखे, छगन आचारी, सरपंच अशोक गवारी, संतोष लहांगे, माजी सरपंच लालुमन आचारी आदींसह गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। पासून 1 किलोमीटर राहतो। माझं म्हणणं असंच आहे की शाळेतले जाणारे लोक सामुंडीला बँक आहे, कारण एवढे विभागातली बँक आणि सामुंडी शाखा ही महत्त्वाची आहे, मध्यस्थरी आहे। आणि मला हेच म्हणायचे आहे की आमचे लोकप्रतिनिधी हे आमचे आमदार म्हणून लाडके आमदार म्हणून आम्ही मानलेले होते, पण ते आता लाडके आमदार म्हणून ते आमच्या विरोधात जाऊन आमच्या लोकांचं, आमच्या आदिवासी असून आमच्या आदिवासींचं त्यांनी हाल केलेले आहेत। आज या परिस्थितीला त्यांचं कुठलंही लक्ष नाही। आमच्या ग्रामीण भागामध्ये त्यांनी अतिशय ग्रामीण भागामध्ये आणि आदिवासींचा हाल केलेले आहेत। मी हेच आमच्या आमदारांनो आणि ते आमदार नसून तर ते कुठले तरी ग्रामपंचायत सदस्य आहेत हेच मी मान्य करतो। माझे नाव राजेंद्र शंकर घोटे, माझा भाऊ होता वारलेला संपत शंकर घोटे। तो सामुंडी पुलाचं काम अपुरा असल्यामुळं साईटना रस्ता पाण्यातून असल्यामुळं तिथं पडून मृत्यू झाला, तिथं पाण्यामध्ये वाहून गेला। मग तुमचे काय म्हणणं आहे या विषयावर? याला जबाबदार जे पुलाचं काम कोणी घेतलं असेल, कॉन्ट्रॅक्टदार असेल तेच आहे। आज पूल जर क्लिअर असतात तो घरी आला असता, तिथं पडला नसता। हा जो एका शहरा मुंबई तर त्र्यंबकेश्वरकडे जाणारा हा मोठा रस्ता आहे, स्टेट रस्ता आहे, बरोबर। तर इथे जो मेन रस्त्याचं जे मोऱ्यांचं काम चालू आहे, या परिसरामध्ये पाऊस मोठ्या प्रमाणात पडतो आहे आणि वरतून ब्रह्मगिरीचा जो पूर्ण डोंगर आहे, त्या डोंगराचं पूर्ण परिसराचं पाणी ह्या ज्या रस्त्याच्या नाल्यातनं वाहून जात आहे। ह्या लोकांचं म्हणणं, आता मी इथे जर पोहोचलो आणि ह्या जे कोणी कॉन्ट्रॅक्टर आहेत त्या कॉन्ट्रॅक्टरांचे कोणीतरी मॅनेजर सांगतायत, पाटील म्हणून, काय नाव आहे आपलं, अक्षय पाटील म्हणून, या ठिकाणी जे आले आहेत आणि यांची जी माहिती घेतली मी, यांचं म्हणणं आहे का आम्हाला प्रशासकीय मान्यता 2.5 महिन्यापूर्वी मिळाली होती। आता ऑगस्ट महिना चालला आहे, बरोबर ऑगस्ट महिना चालला आहे। ऑगस्ट महिन्यामध्ये जे काम करत आहेत इथं अनेक दिवसातनं हजारो लोकांची ये-जा होती आणि मोऱ्यांचं काम केलेलं आहे। यांना दुसरीकडनं पर्याय मार्ग नाही, परंतु कुठेतरी धातूर मातूर हा पर्याय मार्ग इथे काढला आहे आणि एवढा शिळंदार पाऊस चालला आहे इथे। त्या पावसामध्ये काल एक बळी गेलाय, याच परिसरातील एक आदिवासी कुटुंबातल्या एका मुलाचा बळी गेलाय, याचं कुटुंब उद्ध्वस्त झालंय आणि ते झाल्यानंतर आज यांनी इथे पर्याय व्यवस्था म्हणून इथे 2 पाईप टाकायचं काम आज केलंय। कधी? काल बळी गेल्यानंतर।
कदाचित आणखीन मोठी घटना घडू शकली असती. इकडनं येणाऱ्या जाणाऱ्या अनेक 4 व्हीलर गाड्या असतात, अनेक बसेस असतात, अनेक जाणारे येणारे लोकांची रहदारी आहे, अनेक घटना घडल्या असत्या. परंतु ही काल घटना घडल्यानंतर या ठिकाणी मला अशी माहिती मिळाली इथं आल्यानंतर का प्रशासनाचा कुठलाही अधिकारी कुठलाही कर्मचारी इथे आलेला नाही किंवा तहसील कार्यालयातले कोणी लोक आलेले नाहीत. PWDचे जे लोक आहेत ज्यांची जबाबदारी त्यांचे कोणी लोक आलेले नाही आणि कॉन्ट्रॅक्टर सुद्धा इथे आलेला नाही. त्यांचा मॅनेजर पाठवला. म्हणजे इतका सहज जो बळी गेलाय आमच्या आदिवासी माणसाचा हे सहज गतीनं घेत आहेत का असे किती बळी हे लोक घेतील. हां, आणि जे काम आहे आजही ते काम पूर्ण होत नाही. जर 2 का 2.5 महिन्यापूर्वी यांची प्रशासकीय मान्यता या कामाची झाली होती तर पावसाळा इतका जोरात असतो या परिसरामध्ये, इतका पाऊस पडतो, हे काम करणं गरजेचं नव्हतं. यांनी आज हे काम चालू केलंच कसं आत्ता ह्या परिस्थितीमध्ये. आणि मग याला जबाबदार कोण? याला जबाबदार संबंधित ठेकेदार, संबंधित प्रशासन अधिकारी जे कोणी PWDचे अधिकारी आहेत हे आहेत. यांच्यावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा तात्काळ दाखल करणं गरजेचं आहे. आणि यासाठी सगळे लोकप्रतिनिधी इथं जो कोणी या तालुक्याचा प्रतिनिधी म्हणून आमदार आहे ही त्यांची सुद्धा जबाबदारी आहे का आपल्या इथल्या जर समजा हा रस्ता मेन आहे, हा मतदारसंघ आपला आहे, तर त्यांची सुद्धा जबाबदारी इथं येणं आणि या अधिकाऱ्यांना जाब विचारणं का तुम्ही हे काम चालूच कसं केलं. म्हणून या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीमध्ये जो ठेकेदार आहे त्यांनी ज्या कुटुंबाचा आदिवासी कुटुंबाचा बळी घेतलेला आहे अशा भविष्यात अनेक घटना या ठिकाणी घडण्याची शक्यता आहे. आणि त्यावरून जी घटना घडलेली आहे त्यांच्यावरती जे संबंधित जबाबदार अधिकारी असतील, जबाबदार ठेकेदार असेल यांच्यावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा अशी आमच्या सर्व आदिवासी बांधवांच्या वतीनं, सर्व ग्रामस्थांच्या वतीनं, सरपंच आणि ह्या परिसरातील सगळ्या संघटनांच्या वतीनं आज या ठिकाणी मी आव्हान करतो आहे. स्टार न्यूज ब्युरो, नाशिक.